नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अर्जुनने परत एकदा कोर्टात सगळ्यांना बोलून घेतलेलं असतं, कारण की अर्जुनच्या हातात एक खूप मोठा पुरावा लागलेला असतो. तेव्हा अर्जुन हा साक्षी शिकरेला हिअरिंगमध्ये उभे करून विचारत असतो की तुम्ही खुनाच्या रात्री मिस साक्षी शिकरे ह्या त्यांच्या रिसॉर्टमधून निघून वात्सल्य आश्रममध्ये नक्कीच गेल्या नव्हत्या, असं अर्जुन म्हणत असतो. कारण खुना दिवशी तुम्ही रिसॉर्टमध्येच गेला नव्हता, असं अर्जुन ठामपणे सांगत असतो. आणि हे सगळं ऐकून आता महिपत तसेच साक्षी आणि सगळेच शॉक झालेले असतात. अर्जुन म्हणत असतो की साक्षी खरं बोलली आहे, मी खोटं बोलली असं बोलतच नाही, पण ती एक खोटं बोलली आहे. मिस साक्षी शिखरे पार्टीला गेल्या होत्या, रिसॉर्टमध्ये गेले होते, हे सगळं खरं आहे. फक्त खोटं आहे ती म्हणजे तारीख. मिस साक्षी शिखरे म्हणत आहेत की त्या 13 जानेवारीला पार्टीला गेल्या होत्या, पण प्रत्यक्षात त्या 11 जानेवारीला पार्टीला गेल्या होत्या. आणि त्यांनी हे सगळं फुटेज मॅनेज केलं आहे. म्हणजे त्यांनी 11 तारखेचं फुटेज 13 तारखेला मॅनेज करून कोर्टापुढे खोटे पुरावे सादर केले आहेत. हे त्यांचे लाईव्ह असलेले फोनचे रेकॉर्ड आहेत. तुम्ही चेक करू शकता की त्या 13 जानेवारीला कुठे होत्या आणि त्या 13 जानेवारीला आश्रममध्ये गेल्या होत्या. म्हणजेच साक्षी शिकरे ह्या आश्रममध्ये हजर होत्या. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ह्या खुनाचा आरोप साक्षी शिकरेंवर जातो, कारण की त्या दिवशी खून झाला तिथे हजर होत्या. मग त्या आजपर्यंत खोटं का बोलल्या? का त्यांना खून लपवायचा आहे म्हणून त्या खोटं बोलत आहेत का? एका निष्पाप माणसाला शिक्षा व्हावी म्हणून त्या खोटं बोलत आहेत का? या सगळ्याची कसून चौकशी व्हावी यासाठी मी कोर्टाला विनंती करत आहे. आता पुढे काय होईल? साक्षीचा सगळा गुन्हा ओपन होईल का? हे पाहण्यासाठी विसरू नका. ठरलं तर मग आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.